नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि यानंतर वळूया आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे. बातमी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या बदललेल्या स्वरूपाची. अमेरिकेनं इराण विरोधात अत्यंत शक्तिशाली आणि बलाढ्य अस्त्राचा वापर केला. अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या इराणच्या क्षेपणास्त्र तळावर सुमारे 5,000 पाऊंड अर्थात तब्बल 2,268 किलोच्या बंकर बस्टर बॉम्बचा मारा केला. जमिनीखाली खोलवर बांधलेल्या बंकरनाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये असल्यानं त्याला अत्यंत घातक अस्त्र मानलं जातं. बंकरमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. हा साठा नष्ट करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या बॉम्बची किंमत काही लाख डॉलर्स असून एकापेक्षा अधिक बॉम्ब इराण विरोधात वापरण्यात आल्याचंही कळतंय. त्यामुळे हॉर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचललं.大国际城了。真大国际城啊！ दरम्यान बंकर बस्टर बॉम्बची वैशिष्ट्य काय ते आपण पाहूया. यामध्ये एका बॉम्बचं वजन सुमारे 2,268 किलो असतं. जमिनीखाली खोलवर दडलेला अत्यंत मजबूत बंकर नष्ट करण्याची क्षमता यामध्ये असते. विमानातून किंवा ड्रोनद्वारे ने-आण करणं शक्य होतं. याशिवाय हा बॉम्ब जमिनीवर आदळल्यावर पहिल्यांदा वरचा थर भेदतो, नंतर मग आतल्या भागात विस्फोट होतो. या एका बॉम्बची किंमत काही लाख डॉलर्सच्या घरात असते. अमेरिकेविरोधातील संघर्षात इराणची मोठी हानी झाली. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 3 महत्त्वाचे नेते ठार झाल्याचं कळतंय. इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. इस्रायलच्या दाव्यानुसार हल्ल्यात अली लारिजानी यांचा मुलगा अली रजा बियाद याचाही मृत्यू झाला. अली रजा बियाद हे इराणी काउन्सिलचे उपाध्यक्षपद भूषवत होते. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत इराणकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तर इराणच्या बासिज प्रांतातील कमांडर गुलाम रेझा सुलेमानी यांचाही मृत्यू झाल्याचं इराणनं स्पष्ट केलं. यानंतर इराणनं आक्रमक भूमिका घेत इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार सुरू केला. त्यामुळे लारिजानींच्या मृत्यूनंतरही कारवाई थांबवली जाणार नाही असा स्पष्ट संदेश इराणकडून देण्यात आलेला आहे. अली लारिजानींच्या पश्चात आता इराणची राजकीय सूत्र 5 जणांमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेऊया. अलीकडेच सर्वोच्च नेतेपदी निवड झालेले मोजतबा खामेनी, राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन, रिव्होल्युशनरी गार्डचे नवनियुक्त प्रमुख अहमद वाहिदी आणि इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी यांच्याकडे आता सूत्र विभागली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांचं इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख इस्माईल खतीब हे सुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. तेहरानमधील एका हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलानं केला. खतीब यांनी इराणमध्ये नुकत्याच झालेल्या निदर्शनादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेहरानमधील एका टार्गेटेड हल्ल्यात इस्माईल खतीब ठार झाल्याचं IDF करून सांगण्यात आलं. तर इस्रायल लष्कराला इराणमध्ये कुणालाही टार्गेट करण्यासाठी खुली सूट देण्यात आली आहे. नेतान्याहू यांनी इराणी अधिकाऱ्यांना ठार करण्यासाठी खुलेआम परवानगी दिली असून इस्रायलच्या या निर्णयानंतरच इराणच्या गुप्तचर प्रमुखांची हत्या करण्यात आली. इराण आणि इस्रायलमधला संघर्ष काही केल्यात थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्रायलनं इराणच्या तेल रिफायनरींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. इराणच्या दक्षिण भागातील तेल रिफायनरी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. इराणनंही रात्रीच्या अंधारात इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा तुफानी मारा केल्याची माहिती मिळते. यामध्ये अनेक जण जखमी झाले. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमधील अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं. याचबरोबर इराणनं पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये असलेल्या विविध लष्करी तळांनाही लक्ष्य केलं. इराक, कतार, UAE मधील अमेरिकन तळावरही जोरदार हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळते. दरम्यान इराण आता
युद्धात आपली सर्व घातक आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र वापरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागलेत. त्यामुळे येत्या काळात संघर्ष आणखी विकराळ रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जाते. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत असल्याचं चित्र सध्या समोर येते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या फ्रान्स हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या वादात किंवा संघर्षात सहभागी होणार नाही. तसंच या मार्गाला पुन्हा खुलं करण्यासाठी फ्रान्स तात्काळ कोणतीही मदत करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र युद्ध संपल्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी फ्रान्स मदत करण्यास तयार असल्याचं मॅक्रॉन यांनी सांगितलं. याआधी ऑस्ट्रेलिया आणि जपाननेही अमेरिकेला मदत करायला नकार दिला. युद्धात इराणला अनेक देशांची मदत होतीये. चीन इराणला युद्धात भरीव मदत करत असल्याचं US चायना इकॉनॉमिक अँड रिव्ह्यू कमिशनच्या अहवालात म्हटलं गेलंय. याला अमेरिकेनंही दुजोरा दिला. इराणला ड्रोन देण्यापासून जहाजविरोधी क्रूज क्षेपणास्त्र देण्यापर्यंत चीन मदत करते. त्याशिवाय रॉकेटचं इंधन तयार करण्यासही इराणला चीन मदत करते असं अहवालात म्हटलं गेलंय. चीनसोबतच इराणला रशियाची मदत होत असल्याची बातमीही समोर आली. या युद्धाच्या संकटात भारतानं आपली मानवतावादी भूमिका पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली. इराणला भारतानं मोठी वैद्यकीय मदत पाठवली. औषधांचे मोठे साठे इराणला पाठवण्यात आले. इराणच्या